अंदर जाकर भी उन्होंने प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, प्लेयर ऑफ द फाइनल का अवार्ड जीता। सेंचुरी मेकर खिलाड़ी टेनिस बॉल क्रिकेट के गिने चुने हैं, उनमें उनका नाम शामिल है रायगढ़ टेनिस की दुनिया में। वही किरण पवार, जिनके जन्मदिन के अवसर पर उनके साथी प्रफुल्ल केदारी ने एक बेहतरीन प्रतियोगिता ऑर्गेनाइज की थी। किरण पवार का जन्मदिन क्रिकेटर्स के बीच मनाया गया, एक क्रिकेट टूर्नामेंट के माध्यम से मनाया गया। प्रफुल्ल केदारी, उनके परम मित्र और पूरी सावड़ेश्वर सावड़ी टीम उस प्रतियोगिता में शरीक हुई थी। वहीं किरण पवार, लेकिन दूसरी तरफ बहुत ही तगड़ी टीम है मोनकोड़े। भावेश पवार और किरण पवार दोनों का पावर अब देखने का मौका मिलेगा। पवार का पावर पूरा महाराष्ट्र जानता है, किरण पवार की बल्लेबाजी और भावेश पवार का ठाणे डिस्ट्रिक्ट में लोग लोहा मानते हैं उनके क्रिकेट को। और दोनों खिलाड़ियों के नाम देखिए, एक एक 4 व्हीलर दर्ज है। भावेश पवार के नाम पे भी है और किरण पवार के नाम भी है, दोनों है बराबरी पर। लेकिन यह राजीव गांधी खेल मैदान किस पवार को होगा रास आएगा, किरण पवार को या फिर भावेश पवार को? चलिए, मैच का शुरू होना जरूरी है। 5 ओवर का यह मैच। मेरी झांसी नहीं दूंगी, ये अंग्रेजों को कहने वाली एक नारी शक्ति थी, रानी लक्ष्मीबाई। ना मां जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते, ना रानी धर्मा होती, ना सम्राट अशोक होते। ये हमारी नारी शक्ति आज की तारीख में इस राजीव गांधी खेल मैदान पर भी मैच देख रही है। उस नारी शक्ति का हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे। गौतम ओसवाल चौक इनकी तरफ से, युवा उद्योजक, एक बेहतरीन फ्रेंचाइजी ग्रामीण टीम के, उनकी तरफ से भी इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आ चुकी हैं। ढेर सारी शुभकामनाएं आई है। कई फ्रेंड्स जो है, समीर दादा मोहिते, अतुल जी तांबे और दीपक जी सावंत, उन्होंने प्रत्यक्ष में आकर यहाँ पर शुभकामनाएं दी। कई लोगों ने फोन पे आके शुभकामनाएं दी। कई लोगों ने 24 लाइव के जरिए, कमेंट के जरिए इस रायगढ़ के सबसे बड़ी रबर बॉल प्रतियोगिता को शुभकामनाएं दी। मेहनत की आशीष महरुल ने, मेहनत की विशाल जीतेकर ने, मेहनत की संदीप सर चौहान ने, मेहनत की तेजस मात्रे ने, उनमें मेहनत रास आई है आशीष महरुल की, क्योंकि 2 मुकाबले उनकी टीम जीत चुकी है। चलिए, मैच की तरफ हम चलेंगे। पवार दोनों तरफ, एक तरफ द प्राउड ऑफ भिवंडी तो दूसरी तरफ रायगढ़ की मिसाइल। एक तरफ यहां पर हम देखेंगे बारिश की रिमझिम बूंदे, तो दूसरी तरफ देखेंगे आसमान से और किरण पवार के बल्ले से गिरते हुए रनों की किरणों को। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। किरण पवार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन गेंद ने बल्ले का ऊपरी किनारा लिया, सीधा गई विकेट कीपर के दस्तानों में। किरण पवार के आउट होने के बाद अब सोचना होगा टीम भिंगारी को किस तरह से इन रनों को हम 5 ओवर में 60 के करीब ले जा सकते हैं। तो मेहनत की बात मैं कर रहा था। ओमकार घोसालकर, रोहित चौहान, प्रफुल्ल गायकवाड़ और बन्नो, इन्होंने भी काफी मेहनत की है इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए। और खास तौर से ये टूर्नामेंट 3 लाख के ज्यादा व्यूअर्स ने देखी है, घर बैठे दर्शकों ने, जो बारिश में अपने घर से निकलना पसंद नहीं करते, उन्होंने इस टूर्नामेंट को पसंद किया 24 लाइव इवेंट के जरिए। संदेश पाटिल पेशे से इंजीनियर, लेकिन उन्होंने ये क्षेत्र चुना 24 लाइव इवेंट के जरिए। लोग परेजी गरज साहब यहां पर आ चुके हैं, लेकिन पनवेल के युवाओं का चेहरा, जिन्हें मैं हमेशा मानता हूं, इरसालवाड़ी में बहुत बड़े मददगार साबित हुए हमारे प्रीतम दादा।
उनका यहां पर आगमन हो चुका है, उनका जरूर मैं स्वागत करना चाहूंगा। युवाओं के प्रति प्रेरणा स्थान है ये। किस तरह जो मजबूरी में फंसे हुए लोग हैं उनकी मदद की जाती है, उसका जीता जागता उदाहरण रिसालवाड़ी दुर्घटना में हमने देखा, प्रीतम दादा म्हात्रे के तौर पर। तो टोटल आ चुका है कुणाल नाइक, लेकिन भावेश पवार देखिए क्या गेंदबाजी हो रही है, सटीक लाइन और लेंथ, छोटा रनअप। जो रबर बॉल में हमेशा हम देखते हैं कि ज्यादा रनअप नहीं लेते गेंदबाज, छोटे रनअप से गेंदबाजी करना हमेशा पसंद करते हैं। थर्ड अंपायर के लिए व्हाइट बॉल, बॅट्समन ड्यू कशासाठी। नक्कीच आपण या रायगड मधील अविश्वसनीय अद्भुत अशा रबर बॉल स्पर्धेमध्ये जिचं आयोजन केलंय समीर दादा मोहिते, अतुलजी तांबे, माजी सरपंच उसरली, दीपकजी सावंत, आणि या स्पर्धेसाठी मेहनत ज्यांनी घेतली आहे ते विशाल जितेकर, आशिष मेहरुल, वाईट नाही या लिगल आहे। तर या सर्वांच्या वतीने आपण पनवेल मधील तरुणांचं प्रेरणास्थान, तरुणांच्या गळ्यातले ताईत, सन्माननीय विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम दादा म्हात्रे यांचं आपण मनापासून स्वागत करूया। एक रन जरूर मिला, काफी देर बाद खाता खुला है टीम भिंगारी का, लेकिन कुणाल नाइक में वो क्षमता है, कुणाल नाइक इन रनों को आगे ले जा सकते हैं। कुणाल नाइक, इनकी बॉडी लैंग्वेज तो ऐसा लगता है लेकिन करारे छक्के मारते ही है, इनके बॉडी लैंग्वेज मत जाइए, इनके बल्लेबाजी को देखिए, करारे छक्के मारने में माहिर रही है। जब कभी भी भिंगारी टीम को मैंने संकट में देखा है, ये संकट मोचक बनकर उभरे हैं। छोटा पैक बड़ा धमाका, हमेशा जिन्हें मैं कहता हूं भिंगारी की तरफ से। प्रीतम दादा म्हात्रे की जानकारी के बता दूं, ये टूर्नामेंट 28 तारीख से शुरू हुई, जहां पे ओपन हाफ था। महाराष्ट्र ही नहीं, गुजरात, बेंगलोर, कई दिग्गज सितारे, मध्य प्रदेश के कई सितारे यहां पर खेलते हुए नजर आए। दूसरे दिन यानी कि कल के दिन यहां पर तालुका ओपन था, भिवंडी से टीम आई थी, रायगढ़ और ठाणे की कई तालुका वाइज हाफ की टीमें, और आज ग्रामीण हाफ। रायगढ़ ठाणे की ग्रामीण टीमों को खेलने का मौका मिलेगा। मैंने पहले ही कहा था कुणाल नाइक, इनकी बॉडी लैंग्वेज पर मत जाइए, ये छोटा पैक बड़ा धमाका है, ये कब धमाका करेंगे आपको पता भी नहीं चलेगा, और उनके द्वारा धमाका हो चुका है। इरादा पक्का दे धक्का, गेंदबाज हुए अक्का बक्का, क्योंकि कुणाल नाइक ने लगाया एक बेहतरीन छक्का। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। तो टोटल आ चुका है इन दोनों के साथ 9 रन। ओवर नंबर चल रहा है दूसरा। कुणाल नाइक को अपने कंधे पर जिम्मेदारी लेनी होगी, उन्हें दिखाना होगा मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करके दिखाया है। जिस तरह जेएम म्हात्रे इंफ्रास्ट्रक्चर कंपनी जो है उन्होंने कुछ करके दिखाया, और इसीलिए अपने अभिभाषण में नितिन गडकरी साहब, केंद्रीय पीडब्ल्यूडी मंत्रालय के मंत्री, उन्होंने भी कहा था कि कई कॉन्ट्रैक्टर सरकार के पास आते हैं, लेकिन एक ऐसे कॉन्ट्रैक्टर को हमने देखा जो सरकार उसके पास चली जाती है कि भाई आप अपना काम करो। जरा जोरदार तालियां होनी चाहिए। हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी। ईमानदारी से किया हुआ कोई भी काम आपको आगे ही ले जाता है, कभी पीछे मुड़ने का नाम ही नहीं होता। आदरणीय उद्धव बाला साहब ठाकरे, इन्होंने भी काफी बड़ा जिक्र किया, प्रीतम दादा म्हात्रे के तारीफ में कुछ बहुत बड़े अल्फाज कहें। तारीफ उन्हीं की जाती है जो तारीफ के काबिल हो। थर्ड अंपायर रन आउट, हिट विकेट, स्टंपिंग। तो कांचन पालकर, तारीफ उन्हीं की जाती है जो तारीफ के काबिल हो। और
आपका काम ही आपकी पहचान होनी चाहिए, जैसा आपका काम वैसा नाम। जैसे मानस जिन्होंने कल 1 रन वाला ओवर डाला, काम, आपका काम अच्छा होना चाहिए। देखिए रामायण आपने देखी, मैंने देखी, हर भारतीय ने देखी। रामायण में 2 कैरेक्टर मुख्य थे, एक रावण एक राम। लेकिन राम की अच्छी सोच के कारण उन्हें आज भी पूजा जाता है, भगवान का दर्जा दिया जाता है। लेकिन रावण की गलत सोच के कारण उन्हें दशहरे में जलाया जाता है। इंसान की सोच ये आउट है, और आउट होने वाले खिलाड़ी कुणाल नाईक। तर सन्माननीय आमचे पाहुणे, तरुणांच्या गळ्यातील ताईत, संपूर्ण तरुणाईला खरोखरच ज्यांच्याकडून मोटिवेशन मिळतं, ज्यांच्या समाजकार्यामुळे, ज्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय क्षेत्रामध्ये आपलं भरीव योगदान दिलंय, अगदी कमी वयात ज्यांनी यशाची उंच शिखर गाठलीत, अशा सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाणार आहे. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे, खरोखरच मोटिवेशन मिळतं तरुणाईला की काम कसं करावं जर आपण सामाजिक क्षेत्रात असलो, काम कसं करावं जर आपण उद्योग एखादा निवडत असलो, काम कसं करावं जर आपल्याला एखाद्याला सरळ रस्ते मदत करायची असेल. या सर्व तरुणाईला आदर्श आणि योग्य दिशा आणि मार्गदर्शन दाखवणारे सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. सन्माननीय समीरदादा मोहिते आणि त्याचबरोबर सन्माननीय अतुलजी तांबे यांच्या शुभ हस्ते हे स्वागत केलं जात आहे. रायगडमधील, रायगडचा स्वाभिमान अभिमान सांगणारी ही रबर बॉल क्रिकेट स्पर्धा प्रथमच रायगडच्या रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये खरं तर या भल्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन केले गेले आहे राजीव गांधी मैदानावर.
तो भावेश नाइक आइकॉन के तौर पर खेल रहे हैं, उन्होंने ये छक्का लगाया। तो ऐसे स्पोर्ट्स के प्रोप्राइटर शोएब भाई महाड़, इनका यहाँ पर आगमन हो चुका है। मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि मंच पे आकर विराजमान होकर इस अविश्वसनीय अद्भुत रायगढ़ में पहली बार जो इतनी बड़ी मात्रा में रबर बॉल की प्रतियोगिता हो रही है, ये वन डिक्लेयर आ चुका है। भावेश पवार की रफ्तार को विकेट कीपर कैरी नहीं कर पाए। एक आइकॉन फेल हुए, लेकिन दूसरे आइकॉन का चलना जरूरी है। ओवर नंबर ये चल रहा है तीसरा, और तीसरे ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 25। तेजस मात्रे, मामन डोंगरी टीम के कप्तान, दिमाग के जादूगर, 2 मैचेस वो जीत चुके हैं अन्य जगह पर। ओले मानगर वेन्यू। तो 2 ओवर का खेल अभी भी शेष है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद टोटल आ चुका है 25। मैं अतुल तांबे साहब से गुजारिश करना चाहूंगा कि शोएब भाई जो महाड़ से आ चुके हैं ऐसे स्पोर्ट्स, उनका स्वागत होना जरूरी है। क्या स्टाइल है मामन डोंगरी के खिलाड़ियों की, है स्टाइल अलग, अंदाज ही अलग है उनका। लेकिन शोएब भाई का स्वागत किया जा रहा है ऐसे स्पोर्ट्स महाड़ के। बहुत बड़ी प्रतियोगिता ऑर्गेनाइज की है रायगढ़ में, पहली बार रबर बॉल की ये प्रतियोगिता। अभी अभी युवाओं के प्रति जो हमेशा अच्छा काम करने के बाद एक मोटिवेशन होते हैं, वो प्रीतम दादा महात्रे यहां पर तशरीफ लेकर आ चुके थे। तो रायगढ़ के सबसे बड़े रबर बॉल की प्रतियोगिता में दिमाग के जादूगर संजय सोलंकी के बड़े भाई विनोद सोलंकी लल्लू, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। हम उनकी शुभकामनाओं का स्वीकार करेंगे। लेकिन मैच की तरफ हम जाएंगे। गेंदबाज मोहन, लेकिन बाएं हाथ के बल्लेबाज आशीष परदेशी अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी। मोहन कोड़े टीम जो अपने गेंदबाजों में विश्वास रखती है, टॉस जीतने पर जिन्होंने पहले गेंदबाजी करने का फैसला किया, धूप पूरी तरह से खिल चुकी है। ऐसे में कोई भी टीम बल्लेबाजी करना पसंद करती है। देखिए इस टूर्नामेंट के त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु महेश, समीर दादा मोहिते, अतुल जी तांबे और दीपक जी सावंत, ये न्यूज पेपर पर बाइट दे रहे हैं। वो उन्हें बता रहे हैं कि हमारा उद्देश्य क्या है श्रृंखला के माध्यम से।
तो ऑर्गेनाइजर्स की बाइट चल रही थी न्यूज़ के जरिए, इसीलिए हमारी आवाज़ थोड़ी देर के लिए रुकी हुई थी बतौर कमेंटेटर। लेकिन मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन आ चुके हैं। इकतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आखिरी ओवर चल रहा है, कम से कम 5 ओवर में 50 के करीब जाना जरूरी है। 50 के करीब जाएंगे तो मजा आएगा। देखिए चिंदारिया का कैच जो छोड़ा हुआ था और उन्होंने जो आखिरी गेंद के ऊपर छक्का लगाया था, वही छक्का महंगा साबित हुआ था पिछले मैच में। तो कई बार हमने देखा है आखिरी गेंद के ऊपर अगर पहले इनिंग में कोई स्कोरिंग शॉट आता है तो चेसिंग के समय बहुत बार ऐसा हुआ है, 70% से भी ज्यादा कि वो शॉट निर्णायक साबित हुआ है। लेकिन यह बहुत ही बढ़िया, अंतिम क्षणों में हम भी लड़ सकते हैं, इसका जीता जागता उदाहरण बल्लेबाज साहिल द्वारा। यकीन मानिए साहिल, क्या बल्लेबाजी हो रही है। जरूरत थी यहां पर टीम भिंगारी को 50 के करीब होने जाने का सपना देखना है, तो ऐसे में इस तरह की बल्लेबाजी होना जरूरी। साहिल द्वारा ये छक्का लगाया, टोटल आ चुका है इस छक्के के बदौलत 47 47। ये ऊंची उठी, बैक टू द बॉलर, गेंद हवा में वैकेंट एरिया में गेंद गिरती हुई नजर आई। एक रन जरूर मिला और ये दूसरा रन पूरा होता हुआ इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 49। अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष, 2 गेंदें शेष इस ओवर की। बहुत ही बढ़िया क्रिकेट का कारवा ऑर्गेनाइज किया जा चुका है, इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अद्भुत। रायगढ़ में सबसे बड़ी रबल बॉल प्रतियोगिता ऑर्गेनाइज करने का सम्मान मिला है गावदेवी बिल्डर्स एंड डेवलपर्स को। अंपायर का नो बॉल का इशारा, अगर ये अच्छे होता है तो यहां से भिंगारी की वापसी यकीनन मैं कहना चाहूंगा, क्योंकि 7 मिले, अगली गेंद होगी फिर 8 और आखिरी गेंदें बची होगी 2। 56 अब तक रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर, 56 रन। बोन कोड़े बनाम भिंगारी। देखिए रबर बॉल क्रिकेट, शॉर्ट टर्म क्रिकेट, हमेशा मैं कहता हूं एक ओवर आपका खेल बनाती है तो एक ओवर आपका खेल बिगाड़ती है। पिछले मैच में दीपक पाटिल सर ने कहा कि केडीएच वाघेलवाड़ा ने अपने आखिरी ओवर में कितने रन दिए। 2 ओवर में उन्होंने आखिरी चौथे और 5वें ओवर के नंबर में कितने रन दिए, वो नंबर से उन्हें महंगे साबित पड़े चेसिंग करते समय। 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। एक गेंद आखिरी शेष है इस इनिंग की, 60 के करीब जा सकती हैं। बाएं हाथ के बल्लेबाज ने भी एक छक्का दागा है। और ये अगर 6 आता है 63 रन बनेंगे, 64 की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे दीपक पाटिल सर। युवा सामाजिक कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्ष सन्माननीय सुनीलजी वानखडे साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। मी आमचे सन्माननीय आयोजक यांना विनंती करतोय की सुनीलजी वानखेडे साहेबांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जावा आणि यानंतर मायक्रोफोनवर येतील आमचे सहकारी मित्र दीपक पाटील सर।
हॅलो. थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे. चांगलं टार्गेट सेट करण्यात आलंय भिंगारी संघाकडून. 64 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. वायू 11 AA बोनकोडे विरुद्ध स्वराज 11 भिंगारी दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे. यानंतर आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स आणि केसीसी अंबापाडा आणि सिद्धार्थ अँड खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स केसीसी अंबापाडा माहुलचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ अँड खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी तेजस मात्रे अँड कंपनी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घ्या प्लीज. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली खरं तर. पाचव्या स्थानावर आलेल्या साहिलनं 7 बॉलमध्ये 23 धावांची खेळी साकारली. भावेश नाईकनं 15 धावा केल्या, कुणाल नाईकनं 9 केल्या, आशिष परदेशीनं 2 षटकार लगावत 14 केल्या. आयकॉन खेळाडू किरण पवार स्वस्तात बाद झाला होता. भावेश पवारचा शिकार ठरला होता पहिल्याच बॉलवर, परंतु एक चांगलं टार्गेट सेट जरूर करण्यात आलंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं कसोटी आता मात्र असेल बोनकोडे संघाची सुद्धा, परंतु आयकॉनच्या कामगिरीवर मात्र विशेष लक्ष असेल. वायू 11 AA बोनकोडे टीमकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करण्यात आले. पहिलाच बॉल आपण पाहिला. आणि यावेळेस मात्र A1 पवनच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय हा बॉल. 6 धावांकरता षटकार आगाज केलाय. श्री गणेश होतोय बोनकोडे संघाचा. या षटकाराच्या सहाय्यानं A1 पवन बोनकोडे संघाकडून याचा आयकॉन खेळतोय. दुसरा आयकॉन काढू भावेश पवार. कोरसई ब संघाची सगळ्यात लोकप्रिय जोडी या टीमकडून आयकॉन खेळते. बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट केला होता. चांगली फिल्डिंग कव्हर पॉइंटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. धाव मात्र मिळणार नाहीये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 6 धावा. एका बाजूला पवन केणे, दुसऱ्या बाजूला आणखीन एक बोनकोडे संघाचा टॅलेंटेड बॅटर पार चंदनला आपण पाहू शकता. आणि चांगली विस्फोटक फलंदाजांची जोडी आहे. आणि या गोलंदाजी मार्कवर मात्र भावेश नाईक हा सुद्धा आयकॉन खेळाडू भिंगारी संघाकडून. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस थोडासा शरीराचा वेध घेतला गेला. पाहूया इथे मात्र कुणाल नाईक यष्टांच्या पाठीमागे थ्रो करेल. लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव अतिरिक्त स्वरूपात या ठिकाणी सोडली जाईल. धावसंख्या 1ने पुढे जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. सबरन बोर्ड 64 धावा करायच्या त्या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. वेगवान चेंडू होता. यावेळेस मात्र थोडासा मिसक्यूट झालाय. बॉल हवेमध्ये आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल सुटलाय. दर्पण त्या ठिकाणी होता आणि इथे मात्र फलंदाजाला जीवनदान. चुका टाळाव्या लागतील भिंगारी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. कारण 64 धावा आहेत, परंतु भावेश पवार सुद्धा स्क्वॉड मध्ये आहे. पवन केणे बोनकडे संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. शॉट ऑफ लाईन होता. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. काका धावत्यात, जज करतायत, पोचले नाहीयेत तोपर्यंत. 2 धावा आणखीन मिळतील. 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल पुढे जाईल. थोडासा नाराज असेल भावेश नाईक सुद्धा, कारण 2 वेळा मात्र त्यांना विकेट घेण्याची संधी निर्माण करून दिली होती.
11 धावा धावफलकावर. भावेश नाईकच्या षटकामध्ये आणि बामणडोंगरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय आणि त्यांच्या विरोधामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स केसीसी अंबापाडा टीमचा कॅप्टन. आपण लवकर या, टॉस करून घ्या. चला लवकर या, अन्यथा बामणडोंगरी टीमला टॉस विन घोषित केला जाईल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर काका, अर्थातच द लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी यावेळेस मात्र पाहायला मिळतील फिरकीचे जादूगर, द मॅजिकल बॉलर. आणि नेहमीच पाहायला गेलं तर किफायतशीर गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि फार मोठी जबाबदारी असेल. समोर पाहूया, आयकॉन खेळाडू आहेत पवन केणे. आडवा बॅटने यावेळेस मात्र येऊ दिला लेग स्पिन हा बॉल. इथून मात्र ऑन साईडला मिडविकेटकडे ट्रॅव्हल होत असताना सिंगल प्राप्त होईल. एकेरी रन्स होईल, धावसंख्येमध्ये बदल. नेक्स्ट मॅच बामणडोंगरी विरुद्ध अंबापाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे मात्र पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं कसोटी असेल पार. चंदनचे सुद्धा रघुनाथ परदेशी समोर आहेत, एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि कम्मालीचा बॉल हातभर वळतो त्यांचा एकदा टप्पा पडल्यानंतर आणि त्याच्या अगेन्स्ट स्पिन माऱ्यासमोर बॅटिंग करायची, परंतु यावेळेस मात्र चांगला कनेक्ट झालाय. कव्हर्सला चिरत बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 6 धावांन करता षटकार. पाल चंदन यांच्या बॅटमधून मात्र आलेल्या या 6 ना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन अ बोर्ड. आदर्श ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली होती, त्यावेळेस भिंगारी संघ दमदार परफॉर्मन्स खरं तर सादर केला होता अंडर 22 या संघानं आणि अगदी शेवटच्या मॅचमध्ये विदाऊट आयकॉन घेऊन हा संघ खेळला होता आणि तरी सुद्धा कम्मालीचा सामना. त्यावेळेस मात्र जल्लोष पाहायला मिळाला होता भिंगारी टीमकडून. आणि पाहूया हे मैदान त्यांच्या खरं तर लकी ठरलंय का स्पर्धेमध्ये, रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये, परंतु इथे अंडर 22 खेळाडू होते. इथे संपूर्ण स्क्वॉड आहे. रघुनाथ परदेशी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. एक षटकार बसलाय, थोडासा वेट केला होता पार चंदननं. खूप चांगला स्ट्रोक कव्हर्सला दाखवला. इथे एज लागले, बॉल पाठीमागे. फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. पार चंदन डिपार्ट 10 धाबा काढून मैदानाच्या बाहेर येतील. पहिला धक्का बोनकुडे टीमला. तर मॅचचा आनंद घेतात आई गावदेवी चषक 2023 मध्ये दीपालीताई म्हात्रे सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. द फर्स्ट विकेट यावेळेस मात्र गमावले ती बोनकुडे टीमनं आणि आता मात्र टेनिस क्रिकेट विश्वामधील सगळ्यात लोकप्रिय जोडी फ्रॉम गोरसई, एका बाजूला भावेश पवार, दुसऱ्या बाजूला पवन केणे. सगळ्यात लोकप्रिय जोडी टेनिस क्रिकेट विश्वामधील. मोठा फॅन्स वर्ग सध्याच्या घडीला ज्यांचा आहे, चाहता वर्ग प्रचंड आहे आणि तेच दोन खेळाडू. आल्या आल्या पहिलाच बॉल पूल केलाय काका यांना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश पवार यांच्या बॅटमधून षटकार. प्राऊड ऑफ भिवंडी. भिवंडी टेनिस क्रिकेटनं मात्र ज्या खेळाडूला सर ही पदवी बहाल केले आणि भिवंडीची शान आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असतो ना, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एकच चेहरा तुम्हाला आठवेल, तो भावेश पवार. आणि आज मात्र भावेश पवारची उपस्थिती. पवन केणेला कालही आपण पाहिलं संघाकडून खेळत असताना त्याचा भिवंडी संघ या स्पर्धेमध्ये तालुका आणि या स्पर्धा खेळत होता. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र 1 रन मिळेल भावेशला, परंतु काका यांच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 2 षटकार आलेत. पहिल्यांदा पार चंदन आणि भावेश पवार यांच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14. पहिल्या षटकामध्ये 11. 25 धावा धावफलकावर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. 39 नीडेड. 13ची सरासरी इथून मात्र राखायची आहे.
तर मनोजी मस्कर कोपरोली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर साहिल मिसाळ येतोय. कमालीचा खेळ केला साहिलनाच. 7 बॉलमध्ये 23 धावांची खेळी साकारली होती, परंतु चॅलेंज आहे. फुल टॉस बॉल भावेश पवारसाठी. यावेळेस मात्र पाहूया कुठे आहे. लॉंग ऑनला तर चाललाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फुल टॉस बॉलवर खरं तर साहिल मिसाळचा हात डोक्यावर गेला होता, परंतु भावेश पवारची गोल्डन विकेट. स्वप्नवत कामगिरी मात्र करत असताना साहिल मिसाळला फार मोठा अडथळा दूर केलाय या मॅच मधला, आणि भिंगारी संघानं आता मात्र खऱ्या अर्थानं कंबर कसले. भावेश पवारची विकेट बरंच काही सांगून जाईल या मॅच मध्ये, परंतु साहिलला मात्र मिळालं हे घवघवीत यश. हा दुसरा हादरा बसलाय तो बोनकुडे टीमला. मी विनंती करेन, दीपाली म्हात्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. एका बाजूला तेजस म्हात्रे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, सिद्धार्थ अँड खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी, आणि दुसऱ्या बाजूला आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स KCC अंबापाडा माहुल मुंबई. या 2 टीम्समध्ये तुम्हाला हे युद्ध पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा टॉस केला जातोय. दीपाली म्हात्रे मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स KCC अंबापाडा माहुल संघाने टॉस जिंकलाय. यावेळेस मात्र आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटकडे सिंगल येईल, परंतु भावेश पवारची विकेट. फुल टॉस बॉलवर मात्र फसलेला तो फटका या मॅचचं कदाचित भवितव्य ठरवतोय की काय, परंतु A1 पवन अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल. एका बाजूला माजिद बलोच आहे, चांगली फटकेबाजी करू शकतो, आणि आजपर्यंत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलं असेल या खेळाडूंना, आणि त्याच्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी असेल. साहिल पुन्हा एकदा. साहिलचा हा बॉल अडबा पॅटनं ऑन साईडला ताणवलाय. भावेश नाईक त्या ठिकाणी आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये एकच जावेल. पवन प्रयत्न करतोय, परंतु अपेक्षेप्रमाणे मात्र यश येताना दिसत नाहीये. सिंगल मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीमध्ये चौथा सामना असेल. माजिद बलोच यावेळेस मात्र कवचला घेऊन करतात. ड्राईव्ह केला, सिंगल येईल. पहा काका त्या ठिकाणी आहेत, रघुनाथ परदेशी. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 रन्स ऑन अ बोट. 64 धावसंख्येचं टार्गेट आहे, परंतु या 64 धावा काढताना मात्र थोडासा घाम फुटलाय. तो आता असं म्हणावं लागेल. वायू 11 AA बोनकुडे संघ थोडासा स्ट्रगल करतोय. फुल टॉस बॉलवर आलेल्या भावेश पवारच्या विकेट नंतर. कमालीची बॉलिंग साहिल. यंगस्टरनं मात्र मन जिंकलेत. पहिल्यांदा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा आला, झपकन 7 बॉलमध्ये 23 धावा ठोकल्या. आता गोलंदाजी करत असताना स्वप्नवत कामगिरी, ड्रीम विकेट मी तर म्हणेन, कारण वर्षानुवर्ष मात्र आठवणत राहील अशी भावेश पवारची विकेट. सर भावेश पवारची विकेट घेणं सोपं नाहीये, परंतु हा कारनामा मात्र केलाय तो साहिल मिसाळनं, आणि या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 3, आणि त्याचमुळे इथे मात्र भिंगारी संघ या मॅच मध्ये जोरदार पुनरागमन करतोय. स्वराज 11 भिंगारी संघ. इथे 3 षटकानंतर 28 धावा लागल्या. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि या 2 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी अजूनही पाहायला गेलं तर तब्बल 36 धावसंख्येची गरज आहे. दोन षटकांमध्ये 36 धावसंख्येची गरज आहे, कारण तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा आल्यात. त्यामुळे जर विचार केला, कांचन सुद्धा आम्हाला कळवतात, जर हा सामना भिंगारी संघाने जिंकला तर साहिल मिसाळ प्रबळ दावेदार होऊ शकेल मॅन ऑफ द मॅच साठी. कारण ज्या पद्धतीनं 23 धावांची खेळी साकारले,
दुसऱ्या बाजूला 3 धावांचं षटक, भावेश पवारची विकेट. परंतु इथून मात्र पाहूया रघुनाथ परदेशी यांचा पहिलाच बॉल पूल केलाय स्ट्रेट टू द भावेश. प्रयत्न चांगले होते, बॉल थांबलाय त्या ठिकाणी, त्यामुळे माजिद यांच्यासाठी एकच धाव मिळते. सिंगल रन. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या पुढे जाईल. आता मात्र येणारे शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि या 35 धावसंख्येची गरज आहे. 35 नीडेड नाव. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स केसीसी अंबापाडा संघानं टॉस जिंकलाय. आपल्या निर्णयाची या मॅच नंतर लगेच अंमलबजावणी करायची आहे. नन्ना मुन्ना जादूगार राहुल जोगाडियाला तुम्ही पाहू शकता या संघामधून खेळत असताना. आणि त्याचबरोबरीनं माहुलचा आणखीन एक स्टार खेळाडू. कॉपी बुक स्टाईल बदले फटके तुम्हाला त्याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळतील. मंगेश वैतीला तुम्ही पाहू शकाल. इथे पाहूया रघुनाथ परदेशी इथे चेंडूला चांगलीच फिरक देतात इथे पवन केणे समोर आणि हा चेंडू मात्र निर्धाव. दुसऱ्या बाजूला विचार केला तर सिद्धार्थ अँड खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी. परंतु इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. तो एवन पवनच्या बॅटमधून जिद्द सोडलेली नाही अजूनही. या मॅच मध्ये पवन केणे काहीही करू शकतो आणि तो षटकार मात्र आलाय. ते निर्णायक क्षण आला. या 6 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. आता मात्र येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची आवश्यकता आहे. 29 नीडेड. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 29 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज मोसीननं. या 29 धावा त्याच धावा इथून मात्र काढायच्या आहेत त्या वायू 11 AA बोनकोडे संघाला. तर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघ आयकॉन त्यांच्याकडे सुद्धा नजर असेल. केतन मात्रे सध्याचा महाराष्ट्रामधील नव्हे तर भारतामधील बायकर मॅन ज्या खेळाडूच्या नावावर सर्वाधिक 30 बाईक असल्याचा महाविक्रम महापराक्रम आहे आणि तो केतन म्हात्रे वाकणचा तुम्हाला पाहायला मिळेल बामणडोंगरीच्या स्क्वॉड मधून. सोडून दिलाय हा बॉल. लेग स्टंपच्या बाहेरून होता. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकेल. 29 करायचे होते, आता 27 करायचे आहेत. 9 चेंडू शिल्लक आहेत, परंतु 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. शॉट ऑफ लेन प्रॉपर कनेक्शन नाहीये, टायमिंग नव्हतं प्रॉपर. इथे थांबवलंय माजिद बलोचांना आणि थोडासा नाराज आहे एवन पवन. पवनची देहबोली आपण बघू शकता. सगळ्यात जास्त खरं तर स्टायलिश प्लेयर कोण असेल टेनिस क्रिकेट विश्वामधील तर तो पवन केणे, ज्याचे सगळ्यात मोठे फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स आहेत. यूट्यूबला जाऊन तुम्ही फक्त पवन केणे नाव सर्च केलं तर तुम्हाला बरेचसे सॉंग्स त्याचे पाहायला मिळतील. यावेळेस मात्र अडबा पॅट ऑन साइडला तडाखा. प्रजापती टॉवरच्या दिशेने सरळ चेंडू भिरकावलाय. एवन पवन केणेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. 6 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 43 या आकड्यावर. शेवटचे 7 चेंडू शिल्लक असतील आणि इथून मात्र 21 धावांची गरज आहे. क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी काय घडेल यामध्ये सांगू शकत नाहीये. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. परंतु आज याच अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये मात्र कोणता संघ अडकणार आणि याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचे लक्ष सुद्धा लागून राहिलंय. 21 धावा हव्यात. अशा वेळेला जर शेवटच्या बॉलवर सुद्धा एखादा मोठा फटका आला तर संघाचं टार्गेट जे आहे ते आटोक्यामध्ये येऊ शकेल आणि तो प्रयत्न मात्र गोरसईचा आयकॉन खेळाडू पवन केणे करतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलाय. पाठीमागच्या बॉलवर त्यानं सिंगल घेतलेली नाहीये. स्वतःवर मात्र त्यानं आत्मविश्वास दाखवलाय. चला थोडं स्पीडअप करा टीम बिंगारी, वेळ नाही आपल्याकडे. 10 मॅचेस आज आपण कव्हर अप करतोय. हा शेवटचा चेंडू फार महत्वाचा आहे. इथे मात्र एक्सपिरियन्स रघुनाथ परदेशी यांच्याकडे प्रचंड आहे, परंतु त्याच बरोबरीने एक मोठा फटका हवा आहे. पुढ्यात टाकला होता क्लीन बोल्ड दांडी गुल. अनुभवपणास लावलाय आणि यावेळेस आणखीन एक मोठा अडथळा दूर सारलाय. आता थोड्या उरल्या सुरल्या अशा संपुष्टात येतील बोनकोडे संघाच्या, कारण दुसरा आयकॉन खेळाडू पवन केणे यावेळेस मात्र बाद होतोय. शेवटचं 6 चेंडू षटक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आता गरज असेल ती तब्बल 21 धावसंख्येची. 21 नीडेड नाव. चला निर्णय कळवा. केसीसी अंबापाडा, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स केसीसी अंबापाडा संघाने टॉस जिंकलाय. तुम्हाला आयकॉन पाहायला मिळतील या संघामधून राहुल जोगाडिया, नन्ना मुन्ना जादूगार आणि मंगेश वैती माहुलचा आणखीन एक विस्फोटक फलंदाज.
आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर तेजस मात्र्यांचा संघ सिद्धार्थन खाडेकर 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी बायकरमॅन केतन मात्रे वाकळणला घेऊन उतरेल आणि त्याच्या साथीला चेंज द गेम वडवली ब संघाचा यंग स्टार ऋतिक पाटीलला घेऊन उतरेल. सिद्धार्थ बने यांची फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आपले खरंच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावदेवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चषक 2023 यशस्वी करण्यासाठी सगळ्यांचा हातभार लागलेत. खरं तर समीरदादा मोहिते असतील, त्याचप्रमाणे उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अतुलजी तांबे असतील, दीपकजी सावंत असतील, सगळ्यांनी फार मोठी मेहनत केली आणि मोठं स्वरूप या स्पर्धेला. पहिलाच बॉल इथे अपील पाहायला मिळते. कुणाल नाईक लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा. सिंगल प्राप्त झाले. शेवटच्या षटकामध्ये 29 धावा मोजल्या होत्या बोनकोडे संघ. 29 धावा आणि त्याच थोड्याशा मी तर म्हणेन महागाच्या आतापर्यंत ठरल्या त्या संघासाठी कुठेतरी. कारण 4 ओव्हर्स नंतर 34 होत्या आणि तिथून 29 देणं हे कुठेतरी रुजलेलं नाहीये. त्यामुळे आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका बाजूला माजिद बलोच आहे, दुसऱ्या बाजूला परशुराम येतात, नवीन बॅटर. थोडासा फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, पनवेल की खुशबू. कुणाल नाईक यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 20 धावसंख्येची गरज आहे. परंतु याही खेळाडूनं प्रभावित केलंय. अगदी चुणीदार गोलंदाज आहे, परंतु तेवढाच विस्फोटक बॅटर म्हणून तो ओळखला जातो. राऊंड स्टम्प्स ना इथे मात्र समोर खेचलाय हा फटका. पाहूया, लॉंग ऑन क्लिअर करतोय. परशुराम यांच्या बॅट मधून आलाय हा षटकार. सामना संपलेला नाही असं तो सांगतोय. आणि या 6 धावेनं आता मात्र येणारे शेवटचे 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कधी कोणत्या क्षणाला हा खेळ कुठल्या बाजूला पलटेल ना याचा नेम नाहीये. 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आहे. 2 षटकार आणि डबल रन मात्र हा सामना जिंकता येऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये जर गोलंदाजाकडून चुक्या झाल्या तर आणखीन थोडीशी मॅच भिंगारी संघासाठी ट्रबलमध्ये येऊ शकते. प्रयत्न केले जातात. पवन केणेनं खूप चांगले प्रयत्न केले. 3 षटकाराच्या सहाय्याने 19 धावांची खेळी त्यानं साकारली. पार चंदननं 10 धावा केल्या. भावेश पवारकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. खरं तर आल्या एक शॉट ऑफ लेंथला पूलचा एक षटकार पाहायला मिळाला होता, परंतु फुल टॉस बॉलवर मात्र त्याचा फटका मिस टायमिंग काय झाला आणि तिथूनच या मॅचची सगळी सूत्र ती भिंगारी संघानं आपल्या हातामध्ये घेतली. स्वराज 11 सिद्धिविनायक भिंगारी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु सद्यस्थिती आपण पाहिली तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जरूर आहे. परंतु या षटकारानं थोडासा सामना गरम करण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो परशुराम हा फलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. कुणाल नाईक पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर. यावेळेस मात्र हा टप्पा इथून मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. वेरिएशन पाहायला मिळालं. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल, ॲक्युरसी चांगली होती. थोडासा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न मात्र केला गेला होता. रेफर करण्यात नो. पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. कुणाल पुन्हा एकदा थोडासा स्लोवर वन करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थोडंसं लेझीनेस या ठिकाणी पाहायला मिळालं आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता फारसा फरक पडणार नाही या चौकारानं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 54 या आकड्यावर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. अंबाबाडा टीम डिसिजन काय आपलं? 10 नीडेड. गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल फलंदाजांना. अशा सिच्युएशनला कुणाल नाईक चुकी करणार का? फ्लायटेड डिलिव्हरी होती. कवसला हा फटका खेळून काढलाय आणि हा सामना मात्र जिंकलाय स्वराज 11 सिद्धिविनायक भिंगारी या टीमनं. हार्दिक अभिनंदन टीम भिंगारी. कॅप्टन कुणाल नाईक, आयकॉन खेळाडू किरण पवार, भावेश नाईक अभिनंदन आणि संपूर्ण सिद्धिविनायक भिंगारी संघ, रघुनाथ परदेशी आणि संपूर्ण टीम अभिनंदन. नेक्स्ट मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स KCC अंबापाडा या टीमनं जिंकलाय टॉस. निर्णयाची प्रतीक्षा आम्ही सुद्धा करतोय.